पुण्यातील हडपसरच्या मोहम्मदवाडी रोडवर असलेल्या रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेतून 13 बांगलादेशी मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यावेळी मुलींनी केअरटेकर आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला केला, ज्यामुळे महिला संरक्षण गृहांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार एक बांगलादेशी मुलीने औषध घेण्याच्या बहाण्याने केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांच्याकडून दरवाजा उघडून घेतला। दरवाजा उघडताच इतर 4 मुलींनी कांबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना मेडिकल रूममध्ये बंद केले। दरम्यान परिसरात साफसफाई सुरू असताना सुरक्षा रक्षकाकडून मुख्य दरवाजा चुकून उघडाच राहिला। या संधीचा फायदा घेत 13 मुलींनी रक्षकाला धक्का दिला, त्याला चावा घेतला आणि तेथून त्या फरार झाल्या। घटनेची माहिती मिळताच संस्थेने तत्काळ पोलिसांना कळवले। पोलिसांनी सय्यदनगर आणि हडपसर येथील परिसरात शोध मोहीम राबवून 2 मुलींना ताब्यात घेतले असून उर्वरित 11 अजूनही बेपत्ता आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी फक्त जीडी म्हणजेच जनरल डायरीमध्ये नोंद केली आहे। या रेस्क्यू फाउंडेशनमध्ये मानवी तस्करीतून वाचवलेल्या महिला आणि मुलींच्या पुनर्वसनासाठी काम केले जाते। संस्थेच्या माहितीनुसार 16 मार्च 2024 पासून येथे देण्यात आलेली पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली होती। जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांकडे वारंवार विनंती करूनही सुरक्षा पुन्हा देण्यात आली नाही। संस्थेमध्ये सध्या क्षमतेपेक्षा अधिक महिला राहत आहेत। फरार झालेल्या मुली बांगलादेशच्या नागरिक असून त्यांची प्रत्यर्पण प्रक्रिया खूपच धीमी आहे, ज्यासाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागतो। त्यामुळे मुलींमध्ये मानसिक ताण वाढतो आणि त्या अशा टोकाच्या पावलांकडे वळतात। सध्या संस्था सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या मदतीने बेपत्ता मुलींचा शोध घेत आहेत। काळेपडळ पोलिसांकडून 11 मुलींचा शोध सुरू आहे।